नमस्कार, मी निमिषा. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं स्वागत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण शिंदे गटानं शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी दसऱ्याला शिवतीर्थावर शिवसेना की शिंदे गटाचा आवाज घुमणार याविषयी उत्सुकता लागली आहे. दसरा मेळाव्यावरून रस्सीखेच. शिंदे गटाचं शिवसेनेला आव्हान. मैदानावरून मनपाची कोंडी. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी कंबर कसल्यामुळे हा राजकीय वाद पेटलाय. खरं तर गेली 5 दशकांपासून दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आलाय. मात्र शिवसेनेतील बंडानंतर आता शिंदे गटानंही दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटही दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाम आहे. शिवसेना आणि शिंदे गट एकाच दिवशी एकाच मैदानाकरता आग्रही असल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे. त्या दिवशीची जी मेळाव्याची परवानगी आहे ती शिवसेनेला आहे. मुळात वाद आहे की शिवसेना कुठली, एकनाथ शिंदेची शिवसेना का उद्धव साहेबांची शिवसेना, हा मुळात वाद आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या वादावर जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत याच्यावर तोडगा निघू शकत नाही. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी नुकतंच मुंबई महापालिकेला एक स्मरणपत्रही दिलं आहे. तर शिवसेनेनं शिंदे गटापूर्वी म्हणजेच ऑगस्ट महिन्यातच दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला होता. महापालिका 10 सप्टेंबर नंतर याविषयी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी चाचणी सुरू केल्याचं बोललं जात आहे. आता बघा, आता गणपती आहे, त्याच्यानंतर नवरात्रोत्सव येतो, त्याच्यानंतर पुढे दसरा आहे. तुम्हाला एकदम आताच सांगितलं तर कसं चालेल? आता मध्ये नवरात्री आहे ना. दसरा मेळावा हा बाळासाहेब ठाकरे आणि ते गेल्यानंतर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनीच घेतलाय तर सगळ्यांना माहिती आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, गेल्या 5 दशकात दसरा मेळावा हा शिवसेनेची ओळख बनलाय. दरवर्षी राज्यभरातील शिवसैनिक आवर्जून दसरा मेळाव्यासाठी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर येतात. शिवसेनेच्या आजवरच्या दसरा मेळाव्याचा इतिहास पाहता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक वेळी दसरा मेळाव्यातून राजकीय विरोधकांची हजेरी घेतल्याचं पाहायला मिळतं. मी तयार केले त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे. बाकी तुम्ही कोणी केलं नाही, उलट मोडला. त्यामुळेच शिवसैनिकांच्या दृष्टीनं दसरा मेळाव्याला वेगळं महत्व आहे. पण आता बंडखोर शिंदे गटानं आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला असून दसरा मेळाव्यासाठी कंबर कसली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिका शिवसेनेला परवानगी देणार की शिंदे गटाची सरशी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर पूर्वीच्या ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती. तसंच काही महत्त्वाचे निर्णय शिंदे सरकारनं फिरवलेत. ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडीनं 12 जणांच्या नावांची यादी दिली होती. मात्र शिंदे सरकारनं ती यादी रद्द केली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांची जुनी यादी रद्द. शिंदे सरकार देणार 12 आमदारांची नवी यादी. शिंदे सरकारचा मवियाला आणखी एक धक्का. राज्यातील सत्तांतरानंतर आता शिंदे सरकारनं पूर्वीच्या मविया सरकारचा आणखी एक निर्णय फिरवलाय. गेली 2 वर्ष पडून असलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतलाय. त्यामुळे आता शिंदे सरकार नवी यादी राज्यपालांकडे पाठवणार आहे. तसंच ठाकरे सरकारनं राज्यपालांकडे पाठवलेली यादी मोडीत निघणार आहे. दरम्यान शिंदे सरकारच्या या निर्णयाविषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. आम्ही अनेकदा राज्यपाल महोदयांना त्यावेळेस सरकारतर्फे भेटायला गेलेलो होतो. ते म्हणायचे की मी त्याच्यात बघतोय, माझं चालू आहे, अमुक आहे तमुक आहे, परंतु तेव्हा तर काही झालं नाही. आता शेवटी राज्यपाल एक एवढी मोठी व्यक्ती आहे, त्यांचा एवढा अधिकार आहे. आता त्या संदर्भामध्ये आम्ही काय टीका टिप्पणी करू शकत नाही किंवा काही करू शकत नाही. जनतेने ठरवायचे की हे
लोकशाही पद्धतीनं चाललेलं आहे का? खरे तर मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये विधान परिषदेवर 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी एक यादी राज्यपालांकडे पाठवली होती। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदे यांची नावं सुचवण्यात आली होती। तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर यांची नावं देण्यात आली होती आणि शिवसेनेनं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची शिफारस केली होती। ती यादी अजूनही राज्यपालांच्या विचाराधीन आहे, पूर्वी पाठवलेली, आणि अशा परिस्थितीमध्ये यादी रद्द करणं ही आता जर कॅन्सल केली तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू, न्यायालयात दाद मागू। गेल्या 2 वर्षात मविया सरकारनं त्याविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना वारंवार स्मरण करून दिलं होतं। मात्र गेली 2 वर्ष राज्यपालांनी त्या यादीवर कोणताच निर्णय घेतला नव्हता। त्यामुळे यावरून बरंच राजकारण रंगलं होतं। इतकंच नव्हे तर राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करणारी याचिकाही उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। राज्यपाल सदविवेक बुद्धीनं निर्णय घेतील असं मत नोंदवत कोर्टानं ती याचिका निकाली काढली होती। आता सत्तांतरानंतर पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीची चर्चा सुरू झाली आहे आणि नव्या सरकारमधील इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर शिवसेना आणि भाजपातील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपला कमळाबाई म्हणून हिणवल्यानंतर आता भाजपनं शिवसेनेला पेंग्विन सेना म्हणून डिवचलंय। शिवसेनेतील बंडानंतर भाजप आणि शिवसेनेतून विस्तवही जात नाहीयेत। पाहूया या विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। शिवसेना आणि भाजपमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून राजकीय संघर्ष झडताना पाहायला मिळतोय। शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून नुकतंच भाजपवर जोरदार टीकास्त्र डागण्यात आले। सामनाच्या अग्रलेखात देशात वाढत असलेली बेरोजगारी आणि आर्थिक संकटावरून भाजपवर निशाणा साधण्यात आला। तसंच भाजपला कमळाबाई म्हणून हिणवण्यात आलं। सामनातील या टीकेला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिले। भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय। आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय, हरकत नाही। बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मी पण आहे। त्यामुळे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही आता पेंग्विन सेना म्हणायचं का? असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत, अशा शब्दात आशिष शेलार यांनी ट्विट केलंय। आशिष शेलारांनी पलटवार करताना आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेच्या झालेल्या अवस्थेवर भाष्य करून सेनेच्या थेट वर्मावरच बोट ठेवलंय। भाजपची ही टीका शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। भाजपच्या या टीकेला शिवसेनेनं हे प्रत्युत्तर दिलंय। पेंग्विन सेना असं जर म्हणत असाल तर प्रत्येक वेळेला प्राणी पक्षी तर ते जे पेंग्विन आहेत ते कुटुंबवत्सल हा स्वभाव आहे। आमचा पक्ष कुटुंबवत्सलच आहे। तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, आम्ही कुटुंबवत्सल आहोत, आमचा स्वभाव ते आहे। शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर शिवसेना आणि भाजपतील राजकीय संघर्षाला धार आली आहे। कारण शिवसेनेतील बंडाला भाजपची फूस असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय। अशातच आता मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्यामुळे एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात आहेत। सामनातून भाजप आणि शिंदे गटावर टीका केली जाते, तर भाजप आणि शिंदे गटाकडून देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय। आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत हा राजकीय संघर्ष असाच सुरू राहणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बंडखोर शिंदे गटानं थेट शिवसेनेवर दावा केल्यानंतर आता युवा सेना शिंदे गटाच्या टार्गेटवर आली आहे। शिंदे गट लवकरच युवा सेना प्रमुखासह इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेसमोर आता नवं आव्हान उभं ठाकणार आहे। शिंदे गटाचं आता युवा सेनेला आव्हान। शिंदे गटाकडून लवकरच युवा सेनेत नियुक्त्या।
युवा सेनेवरून शिवसेना आणि शिंदे गटात सामना। शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर आता शिंदे गटानं आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला टार्गेट केलंय। शिंदे गटाकडून लवकरच युवा सेना प्रमुखासह इतर पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत। शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी याविषयी खुलासा केलाय। तर श्रीकांत शिंदे यांची युवा सेनेच्या प्रमुखपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते। याविषयी श्रीकांत शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं। मात्र राज्यात लवकरच युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। युवा सेनेमधील ही युवक हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी समर्थन देत आहेत, त्यांच्याबरोबर जोडले गेलेले आहेत। तर मला वाटतं आपल्याकडे चांगले युवकांची फौज आहे, जे तळागाळातून आलेले युवक आहेत। हे युवकांवरती जबाबदारी जी आहे ती नक्कीच आम्ही टाकू, शिंदेसाहेब टाकतील आणि त्यांच्या माध्यमाने जे ते युवकांचे प्रश्न हे सोडवले जातील। आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आहेत। युवा सेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी तरुणाईला शिवसेनेशी जोडण्याचा प्रयत्न केलाय। आदित्य ठाकरेंमुळेच मविया सरकारच्या कारकिर्दीत युवा सेनेचा मंत्रालयात दबदबा होता। पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आलेल्या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं। यावरून शिवसेनेतील युवा सेनेचं स्थान तुमच्या लक्षात आलं असेल। मात्र शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे। शिंदे गटानं केवळ उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचलंय असं नाही, तर थेट शिवसेना पक्ष संघटनेवर देखील दावा ठोकलाय। हे प्रकरण आता निवडणूक आयोगात पोहोचलंय। आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय। उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून बरखास्त केलेल्या जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या आहेत। आता शिंदे गटाकडून शिवसेनेप्रमाणेच युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत। मात्र युवा सेना प्रमुखपदी कुणाची वर्णी लागणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत दाखल झालेत। भारताचे जेम्स बॉन्ड अशी डोवाल यांची ओळख आहे। अमित शहांचा दौरा आणि मुंबईतील सुरक्षा या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानं दहशतवादी नेहमीच या शहरात घातपात घडवण्यासाठी कट रचत असतात। त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 सप्टेंबर रोजी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्याआधी सुरक्षा विषयक आढावा घेण्यासाठी डोवाल हे मुंबईमध्ये दाखल झाले। दरम्यान डोवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानावर भेट घेतली। अजित डोवाल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली। डोवाल यांनी सकाळीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची देखील भेट घेतली होती। पोलीस महासंचालक कार्यालयात अजित डोवाल यांनी महत्त्वाची बैठक घेतली। बैठकीत IPS अधिकारी तसंच मुंबई पोलिसांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। गुप्तचर विभागातल्या अधिकाऱ्यांना देखील या बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं। त्यांच्याकडून सुरक्षा विषयक आढावा घेण्यात आला। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये घातपात घडवण्याच्या धमक्या आल्या होत्या। तसंच 2 आठवड्यांपूर्वी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे शस्त्रांनी भरलेली बोटही आढळून आली होती। त्याच पार्श्वभूमीवर डोवाल यांनी पोलीस अधिकाऱ्यांना भेटून सुरक्षा विषयक आढावा घेतला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यात सत्तांतर होताच फडणवीसांनी बारामतीला नेलेले विमानतळ पुन्हा पुरंदर तालुक्यात हलवत पवारांना मोठा दणका दिलाय। त्यामुळे पुणे जिल्ह्यातलं नवं विमानतळ हे आता अखेर पुरंदरलाच होणार असल्याचं निश्चित झालंय। पुणे जिल्ह्यात फडणवीसांनी बारामतीच्या पवारांना नेमका कसा चेकमेट दिलाय पाहूयात। विमानतळावरून फडणवीसांचा पवारांना दणका। बारामतीकडे सरकलेलं विमानतळ पुरंदरला होणार। फडणवीसांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश। पुणे दौऱ्यावेळी फडणवीसांनी पुण्याचं पालकमंत्री घ्यायला नकार दिला, तरी
बारामतीच्या पवारांना चेकमेट द्यायची एकही संधी सोडायला फडणवीस तयार नाही. आता बहुचर्चित आणि बहुप्रलंबित पुरंदर विमानतळाचंच घ्या. राज्यात मध्यंतरी महाविकास आघाडी सरकार स्थापन होताच पुरंदरचं विमानतळ बारामतीकडे सरकलं होतं. पण राज्यात सत्तांतर होताच फडणवीसांनी हेच विमानतळ पुन्हा पुरंदरला हलवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. नवीन जी साईट होती त्या साईटवर केंद्र सरकार आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या दोघांनीही नकार दिलेला असल्यामुळे जी ओरिजिनल पुरंदर एअरपोर्टची साईट होती त्या ठिकाणी सगळ्या मान्यता मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या आहेत, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या आहेत, सगळ्यांच्या मान्यता असल्यामुळे त्याच ठिकाणी एअरपोर्ट करावा अशा प्रकारचा विषय समोर आलाय. दरम्यान केवळ बारामतीच्या द्वेषातून हा निर्णय फिरवला गेल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडेंनी केलाय. महाविकास आघाडीने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याचा सपाटा या सरकारने लावलेला आहे. बारामतीचं ठिकाण अतिशय सोयीचं ठिकाण होतं. त्या ठिकाणी जागा संपादन करण्यासाठी कुठला विरोध नव्हता किंवा शेतकऱ्यांचा देखील विरोध नव्हता. पुरंदर विमानतळाचा हा वाद काय होता तेही अभ्यासकांकडून समजून घ्या. मागील 3-4 वर्षांमध्ये पुरंदर विमानतळाचा विषय चांगलाच चर्चेला आलेला आपण पाहिलं. हा विषय राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण बनवला असल्याचं आपण पाहिलं. जुनी जागा की नवीन जागा याविषयी वाद सातत्याने सुरू असल्याचं हे देखील आपण पाहत आलो. महाविकास आघाडी काळात विमानतळ बारामतीकडे सरकल्यानंतर मध्यंतरी गौतम अडाणी यांनी बारामतीचा दौरा केला. खुद्द रोहित पवारांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं. पण फडणवीसांनी हेच विमानतळ पुन्हा पुरंदरला हलवून बारामतीकर पवारांची चांगलीच कोंडी केली आहे. त्यामुळे फडणवीस कितीही नाकारत असले तरी त्यांचं पवारांच्या पुण्यावर बारकाईनं लक्ष आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. सिन्नरमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे नागरिकांचं अतोनात नुकसान झालंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नरमधील नुकसानीची पाहणी केली. सिन्नरवासियांना आता आस आहे ती सरकारच्या मदतीची. सिन्नरमध्ये गुरुवारी जणू आभाळ कोसळलं. ढगफुटी सदृश्य पावसानं अवघ्या काही मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. अनेक घरं पाण्याच्या प्रवाहानं जमीनदोस्त झाली. अनेक वर्ष कष्टानं उभा केलेला संसार अवघ्या काही क्षणात वाहून गेला. सिन्नरमध्ये पुरामुळे झालेल्या या नुकसानीची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. सरस्वती नदीत उतरून त्यांनी पाहणी केली. महाजन यांच्या समोर सिन्नरवासियांनी आपल्या व्यथा मांडल्या. आजपर्यंत आयुष्य गेलं सर, एवढं कमवता आता आम्ही हादरलोय. आम्हाला सहाऱ्याची गरज आहे. आमच्या घरात काहीच राहिलं नाही. सिलेंडर, पैसा अडकत सगळं गेलं, काहीच नाही राहिलं. कारण आता आम्ही हादरतो. आमची ताकद नाही राहिली आम्हाला कमवायला. आम्ही आयुष्य गेलं एवढं कमवता आता इथून पुढे आम्ही कधी कमवणार आहे? माझं कोणीच नाही, कमवतो मुलगा नाही, कोणीच नाही. माझं फक्त नवरा राहिले, मला काहीच राहिलं नाही, फक्त नवरा. सिन्नरवासियांच्या या व्यथा ऐकल्यानंतर पावसानं नुकसान झालेल्यांना मदतीचं आश्वासन गिरीश महाजनांनी दिलंय. जिल्हाधिकारी, सीओ सगळ्यांच्या सोबत आहोत. सगळ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत. तात्काळ पंचनामे करा. काही पंचनामे झालेले आहेत. पंचनाम्याचं काम अजून सुरू आहे. पंचनामे झाल्याबरोबर परवा सोमवारी सगळ्यांना आम्ही जी मदत प्राथमिक नियमानुसार आहे ते आम्ही त्या ठिकाणी देऊ. पंचनामे पूर्ण झाले की सगळ्यांना जी नियमानुसार आहे, म्हणजे आपण जी कोल्हापूर, सांगलीला मदत केली, जी कोकणामध्ये मदत केली, त्याच धर्तीवर या ठिकाणी आम्ही मदत करू. सिन्नरमध्ये पहिल्यांदाच पावसानं अशा प्रकारे धुमाकूळ घातलाय. सिन्नरवासियांना आता अपेक्षा आहे ती सरकारच्या मदतीची. सरकारची मदत मिळाल्यासच पुरात वाहून गेलेल्या अनेकांचे संसार पुन्हा उभे राहायला मदत होणार आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, सिन्नर. आणि आता बातमी पाहूयात अमरावतीची. अमरावतीतल्या लव्ह जिहाद प्रकरणात एक मोठा अपडेट समोर आलाय. अमरावतीत काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंदू मुस्लिम विवाह बेकायदा ठरवण्यात आलाय. त्या लग्नासाठी बोगस कागदपत्र बनवण्यात आली होती. शिवाय बनावट काझीच्या हातून लग्न लावण्यात आलं होतं. हे लग्न लावून देणाऱ्या चंद्रविला विवाह संस्था विरोधात अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अमरावतीतला हिंदू मुस्लिम निकाह बेकायदा, बनावट काझी बोलवून उरकला निकाह, चंद्रविला विवाह संस्थेविरोधात गुन्हा। अमरावतीत लव्ह जिहादची अनेक प्रकरणं घडल्याचा आरोप होत असतानाच बोगस हिंदू मुस्लिम लग्नाचं प्रकरण उघडकीस आलंय। या प्रकरणी अमरावती पोलिसात चंद्रविला विवाह संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावतीच्या धारणीतल्या मुस्लिम तरुणानं हिंदू तरुणीशी निकाह केला। निकाह लावताना आवश्यक कागदपत्र बनावट जोडण्यात आली। शिवाय निकाहासाठी काझी म्हणून बोगस माणूस बसवण्यात आला। या प्रकरणी खासदार अनिल बोडणेंनी केलेल्या तक्रारीनंतर चंद्रविला विवाह संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रार प्राप्त झाल्यावरून सदर तक्रारीची प्राथमिक चौकशी केली असता विवाह प्रमाणपत्रावर मुस्लिम पद्धतीने विवाह लावून देण्यात आला आणि त्याच्यावर काझीची स्वाक्षरी आहे। त्यावर स्वाक्षरी करणाऱ्याच्या विचारपूस केली असता तर तो काझी नसून एक मजुरी काम करणारा इसम आहे। त्यावरून चंद्रविला धर्मदाय संस्थेने जे विवाहाचे प्रमाणपत्र बनवलेले आहे ते बनावट असल्याचे आढळून आल्याने पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचा आरोप खासदार बोंडेंनी केला। या विवाह संस्थेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणीला लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये। दुर्दैव पोलिसांचं एवढे मोठे पोलीस अधिकारी असताना ते सर्टिफिकेट खरं मानतात आणि त्या लग्न करणाऱ्या त्या मुस्लिम युवकाला संरक्षण देतात, ही सर्वात वाईट गोष्ट आहे। मी तक्रार केल्यानंतर क्राईमच्या पीआयला सुद्धा हे सिव्हिल मॅटर आहे असं सांगून माझी बोळवण करावीशी वाटली। महाराष्ट्रात आंतरधर्मी विवाह नवीन नाहीयेत, मात्र लव्ह जिहादच्या हेतूनं हिंदू तरुणींची फसवणूक होत असेल किंवा त्यासाठी एक यंत्रणा काम करत असेल तर हे गंभीर म्हणावं लागेल। संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। आणि यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। इतरही घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।